नमस्कार, माझं नाव सूरज पाटील आहे. या चित्रपटात मी ॲज अन डेब्यूट काम करतो. या चित्रपटात माझं थोडक्यात मी माझ्या कॅरेक्टरचं नाव सांगतो. कार्तिक नाव आहे माझं. आणि हे कार्तिक हे रोल प्ले करताना ॲक्च्युली माझा पहिला चित्रपट असल्यामुळे मला थोडंफार अडचणी आल्या आणि माझ्यासोबत हंसराज, प्रतीक लाड होते. हे माझा सपोर्टिंग म्हणजे ते त्यांचं कॅरेक्टर आहे माझ्यासोबत. तर त्यांनी मला खूप हेल्प केली या कॅरेक्टर प्ले करताना. आणि ते डायरेक्टर निलेश सिंग असल्यामुळे तर खूपच मजा आली हे काम करताना. होपफुली हा चित्रपट तुम्हाला खूप आवडेल. येत्या 15 मेला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आणि चित्रपटाचा जो टॅगलाईन आहे कॉमेडीचा ओव्हरडोस, तर या चित्रपटात खूप कॉमेडी आहे. तर तुम्ही जाऊन बघा एकदा आणि भरपूर प्रेम. ऑब्व्हियसली त्यांचं कॅरेक्टर जे प्ले होतं ते डमरू करतोय. डमरू म्हणजे प्रतीक लाड करतोय. आणि त्यासोबत त्यांनी एक असा कॅरेक्टर डिझाईन केलं होतं कार्तिक या नावाचा, जो एक शहरी मुलगा आहे आणि त्याच्या बहिणीला खूप असं ॲक्टर व्हायचं एक स्वप्न असतं, तर ती आत्महत्या करते असं त्या चित्रपटामध्ये थोडक्यात दाखवलेलं आहे. तर ती चित्रपटामागे नक्की तिचा आत्महत्या का होते आणि कशामुळे होते, तर हे जाणून घेण्यासाठी जे पण चित्रपटामध्ये जे घडते, तुम्ही जे पण बघाल, तर जे पण षडयंत्र नाही तर जे पण घडते चित्रपटामध्ये ते मी रचतोय. आणि शेवटी एक क्लायमॅक्स सीन आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार. तर हे असं खूप चांगलं काम झालं, म्हणजे खरं खूप मजा. मी साक्षी पंडित पवार. येत्या 15 मेला पिक्चर बॉयज येत आहे, तुम्ही नक्की बघा. आणि माझं रोल याच्यामध्ये साक्षी नावायचंच आहे. आणि मी सूरज म्हणजे सूरजने ज्याचं नाव आहे त्याचं कार्तिक नाव आहे त्याच्यामध्ये मूवीमध्ये. तर मी याच्यावर प्रेम करताना दाखवली आणि हा मला भाव नाही द्यायचा आणि मी प्रेम करायची लास्टमध्ये. हा बघा तुम्ही मूवीमध्ये काय आहे. ऍक्टिंगमध्ये कसं आलं? माझी ॲक्टिंग मला आवड आधीपासून होती. जसं रील आधी 2020ला फेमस होतं रीलचं, तर ॲक्टिंग करायची, रील बनवायची. तर त्यामुळे निलेश सर मिळाले एक ऑडिशन कॉलमध्ये. तर ऑडिशन दिलं, सिलेक्ट झालं. पुण्यामध्ये मूवी बनवायला आम्ही आणि हे पिक्चर बॉय झालं आहे. त्याच्यात तुम्ही बघा नक्की. एक नम्रता म्हणून आहे, ती बोल दाखवली आहे. आणि मी एक रोमॅन्टिक आणि थोडं छिचोरपणा दाखवला आहे माझ्यामध्ये. आणि एक आणखीन आहे जे एक अशी दाखवली आहे की ते थोडी फ्रॉड दाखवली आहे आणि मी थोडं प्रेमामधली आणि रोमॅन्टिक दाखवली आहे. तुम्ही नक्की बघा. आणि माझं रोल याच्यामध्ये असं आहे की मला जेव्हा एखादी मुलगी हिरोईन बनायला जाते तिला खूप अडचणी येतात. डायरेक्टर, कास्टिंग कॉल वगैरे ते सगळे येतात. तर ते ह्याच्यामध्ये रियालिटी दाखवली आहे. तुम्ही बघा आणि सांगा. नमस्कार, मी पवन चौरे. मी पिक्चर बॉयज फिल्ममध्ये विनू नावाचं कॅरेक्टर करतो आणि जे धुमाकूळ घालतं. मजा येते खूप कॅरेक्टर करताना आणि भाव खाऊन जातं. माझ्याबरोबर अरबाज रंगले नावाचं कॅरेक्टर. खूप तुफान विनोदी अशी फिल्म आहे, खूप इंटरेस्टिंग अशी फिल्म आहे. जसं तुम्ही आता मगाशी विचारलं की बाबा पिक्चर बॉयज नावात जरी बॉयज असलं तरी ह्या मागं गर्ल्सच आहेत. जसं आपल्या घरात वडील असतात, सगळा संसाराचा गाडा ओढत असतात, त्यामागे आपली आई असते. तसंच आमच्या पिक्चरमध्ये सुद्धा फिल्ममध्ये बॉयज जरी असलं तरी त्यामागे आमच्या लक्ष्मी आहेत सगळ्या मुली. येस. आणि विनू करताना खूप मजा आली. मी डमरू दादाची बहीण दाखवलेली आहे. मी गावातली असते. शेवटमध्ये डमरू दादाला कळतं की आमचे बा मेलेले आहे. तर हे कॉमेडी मला स्टोरी नको सांगू सगळी. इमोशनल आणि फायटिंग पण आहे. आता कसं 15 मेला नक्की बघा. आणि ती पण त्यावेळेस असा विचार नव्हता केला की 100 कोटी होईल फिल्म. काम करत राहणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर या फिल्ममध्ये मी राहुल नावाचं कॅरेक्टर करतोय. आणि असं आपण कॅटेगराईज नाही करू शकत की फिल्म 100 करोड खाली किंवा काय. ते त्याचं सगळं काय म्हणतात जर्नी घेऊन येत असते फिल्म. तर येत्या 15 तारखेला ही फिल्म येते. त्यामध्ये राहुल नावाचं कॅरेक्टर करतो जो पवनचा मित्र आहे. आणि तुम्हाला ती फिल्म नक्की आवडेल बघा. मला छान वाटलं की तुम्ही गाणी पण पाहिलेली आहेत समजा. तर आणि ह्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की आपल्याला गाणी पाहायला मिळतील का, तर 100% आपल्याला तुम्हाला एक डान्सची तरी 2 गाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सोबतच प्रत्येकाचे वेगळे लुकसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत फिल्ममध्ये. आणि जसं सगळेजण सांगत आहेत की सिनेमा नक्की पहा, 15 मेला रिलीज होतोय आणि सगळ्या गोष्टींसोबत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो विषय आहे ह्याविषयी जर सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणाहून पुण्या ठिकाणी बरेच जण ऑडिशनसाठी येतात आणि मग तिथून ही सगळी सिनेमाची जर्नी सुरू होते. तर तो एक पूर्ण हा विषय आहे. लेखक दिग्दर्शक फिल्मची स्टोरी सांगायची म्हटलं तर प्रत्येक कलावंतांवर आपला हा चित्रपट आहे. प्रत्येकाला जे वाटतं, आता मी जे बोललो की फिल्ममध्ये कोणतं ना कोणतं काम असं नाही की हिरो हिरोईन किंवा कोणी मेकअप मॅन बनायची इच्छा असतं, कोणी कॉस्ट्युमवाला बनायची इच्छा
कारण इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी असे बरेच आता एक काय म्हणता येईल की बरेच म्हणजे आता हे लागले आहेत, म्हणजे पायरी झाली आहे, म्हणजे हे झालं आहे की कुठे ना कुठे काहीतरी दिखावा करण्याचं जग चालू आहे. तर कुठेतरी ऑडिशन हे 99% ऑडिशन फ्रॉड असतात. फ्रॉड जरी नसेल, कारण आपण महामंडळमधून आपण परमिशन घेतो, महामंडळमधून ते ऑडिशन घेतो पण त्याच्यात ते सिलेक्ट केले जात नाही, कारण महामंडळात ते हे करतो. पण ते आपण ह्या फिल्ममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, जे आणि ऑडिशन बेसच दाखवला जो आपण दाखवला आहे फिल्ममध्ये. कारण जे काही होतं ते सेटिंग वाईज किंवा ओळखीने आपण कलाकार निवडणी करतो, जे आता चाललंय सध्या. कारण 1-2 कलाकारच असेल की ते आपण याच्यातून सिलेक्ट करतो. तर हा आपण अख्खा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, कास्टिंग काउचपासून तर जो प्रकार घडतो अख्खा याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. कॉमेडीच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. तुमचं त्रिमूर्ती फिल्म प्रोडक्शन आहे, तर ह्या त्रिमूर्ती नावामागे काय? त्रिमूर्ती हे सरांचं, आपले निर्माते सरांचं आहे. आणि त्रिमूर्तीच्या अगोदर म्हणजे ते दत्तांना खूप मानतात. तर त्रिमूर्ती तर ते असं त्यांच्या भावाचं पण प्रोडक्शनचं त्यांचा व्यवसाय आहे त्रिमूर्ती. तर त्यांना अशी कल्पना आली की जे मोठ्या भावाने जे नाव दिले तेच आपण परंपरा समोर चालवावी. कारण ते किती झालं तरी ते नाव त्यांच्या घरात चालू आहे, तर ते त्रिमूर्ती त्यांनी मग ते ठरवले आणि ते आपल्याला भेटले. किती कलाकार आणि किती दिवस लागले आणि जसं रिस्टार्स का निवडलं? 25 दिवसामध्ये आपला सिनेमा कम्प्लीट झाला आहे. आणि खूप सुरुवातीपासून मेहनत केली आम्ही. म्हणजे 2020 पासून या सिनेमाला सुरुवात झाली. सुरुवात म्हणजे शूट तर आपण नंतर केलं, पण जे बाकीचं जे प्री प्लॅन आहे ते प्रोड्युसर आम्ही 2 जण खूप मेहनत करून ते सर्व नियोजन केले. आणि जो आता मुद्दा म्हणला की रील स्टार तर मला नाही वाटत की मी एकाही रील स्टारला एक संधी दिली. आणि असं नाही की रील स्टारला संधी का नाही, जर मला वाटलं घ्यायचं की त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जर ती पात्रता असेल तर मी ती घेतो. पण आपण घेतले पण आहेत. एक कोंडू तात्या म्हणून आहेत, खूप सुंदर आणि एक जे मोटिवेट जे असतात व्हिडिओ ते असतात, त्यांना मी दिलाय चान्स. आणि आता अंकिता आहे, नम्रता आहे. तर रिल्स्टार नाही, ती फॅशन आपल्याला एक मॉडेल मुलगी लागणार होती नम्रता म्हणून, तशी मॉडेल म्हणून मुलगी घेतली. आपल्याला एक डान्ससाठी लागणार होती तर अंकिताला घेतलंय. आणि प्रत्येक कॅरेक्टरचं एक वेगळा झोन आहे फिल्ममध्ये. आणि सॉंग्स 5 सॉंग्स आहे आणि 5ही सॉंग्स वेगवेगळ्या झोनला जाते. एक ॲटम सॉंग आहे, लव्ह सॉंग आहे, एक मैत्रीवर सॉंग आहे, एक सॅड सॉंग आहे, एक टायटल सॉंग आहे. असे 5 सॉंग आहेत. आणि 5 सॉंग हे सुपर डुपर हिट आहेत सॉन्ग. आप तुम्ही आता बघितलं बड़बड़े एंड मैं मराठी इंडस्ट्री में बहुत टाइम से काम कर रहा हूँ, मतलब 10 to 12 ईयर्स हो गए मुझे काम करते हुए. एंड मराठी एल्बम सॉन्ग्स मेरा फॉर्टे है, तो मैं मोस्टली मराठी एल्बम सॉन्ग्स करता हूँ. एंड आइटम सॉन्ग्स हो गए, बहुत सारे डिफरेंट सॉन्ग्स हो गए जॉनर्स, वो मैं करता हूँ. तो नीलेश सर ने मुझे बोला था कि एक आइटम सॉन्ग करना है, सो वी आर रेडी टू गो, लाइक हम करते हैं, चलो लेट्स गो. एंड रही बात लिरिक्स की, तो संध्या पणिकर जो इस गाने के म्यूज़िक डायरेक्टर है, उनके साथ मैंने ऑलरेडी 2-3 सॉन्ग्स कर चुके थे. तो उन्होंने मुझे रेकमेंड किया था कि नीलेश सर प्लीज़ इनके साथ काम कीजिए. तो सर ने मुझे गाइड किया था कि ये लिरिक्स रहेंगे एंड उसके अकॉर्डिंगली हमें कन्वर्ट करना रहता है, लाइक जो भी है एक जोन कन्वर्ट रहता है. उसके बाद हम एक डांस स्टाइल हो गया या फिर एक डांस बैच हो गया, वो हम डन करते हैं और वो प्रेजेंट करते हैं. लाइक बेसिकली ये प्रोसेस रहती है हमारी. बहुत सारे सॉन्ग्स किए तो वही प्रोसेस चलते आ रही है, तो वो उसमें रेडी रहते हैं. आपके साथ में जो मतलब है आपकी जी सर जी, तो उनका आपके साथ कोऑर्डिनेट कैसा था आपके? उनको तो मेरे से ज़्यादा मराठी नहीं आता, तो उनके साथ ऐसा है कि फिलहाल मैं तो मुझे महाराष्ट्र में हो गया ऑलमोस्ट टाइम, और मराठी ही हूँ बिकॉज मैं बिलोंग छत्तीसगढ़ से करता हूँ. तो बेसिकली मुझे मराठी उतनी नहीं. तो आपकी केमिस्ट्री जमी क्या? यस, अभी एक्चुअली हम लोग ऑलमोस्ट 5 ईयर्स से टीम है. सो हम ऑलमोस्ट जो है बोल सकता हूँ बाकी गाली. कितने सॉन्ग्स है टोटल? मूवी की बात कर रहे हैं. मूवी में तो 5 सॉन्ग है जैसे सर ने बताया, राइट. और बाकी जो है एल्बम सॉन्ग है मैंने बहुत सारे कर चुके हैं. नाम ले सकता हूँ. गुलाबी साड़ी सुना होगा आपने, गुलाबी साड़ी हैव डन. एंड शेकी शेकी अभी जो रिसेंटली अभी संजू राठौर ने किया है, वो मैं नहीं किया. एंड वो बहुत सारे सॉन्ग जैसे जो आ रहे हैं मार्केट में, तो वो हम ऐसे ही करते हैं, जो जैसे संजू भाई हमें लिरिक्स बताते हैं और वो हम डिकोड करके उसको प्रेजेंट करते हैं. तो आपको हिंदी जो है वो अच्छी आती है, लेकिन मराठी जो है वो डिफिकल्ट है थोड़ा. तो आपने क्या एज अ म्यूजिक सुनकर मतलब कोरियोग्राफी वगैरह की, या मराठी कैसे अंडरस्टैंड? देखिए मैडम, 2 स्केल पे काम करते हैं मोस्टली कोरियोग्राफर्स. प्रेजेंट करते हैं कि एक म्यूजिक वाइज कैसे प्रेजेंट करना है, दूसरा है लिरिकल वाइज. तो अगर लिरिकली मुझे किसी चीज़ में डिफिकल्टी हो रही है तो सर हेल्प करते हैं कभी कभी, या फिर जो भी म्यूजिक कंपोजर रहते हैं. एंड रही बात म्यूजिक की, तो म्यूजिक तो ब्लड में, तो म्यूजिक तो मुझे कोई डिस्क्राइब नहीं कर सकता हूँ, मैं खुद ही डिस्क्राइब कर लूँगा. तो उसके अकॉर्डिंगली हम स्केल मैच करते हैं और परफॉर्म करते हैं.